माळी पांडुरंगा, आता मी थकलो रे. आता माझं शरीर वृद्ध झालं. आता हा परसू वारी करील बरं का तुझा. पांडुरंगाच्या पायाशी बसून बोलत होती माणसं. पांडुरंग ऐकतोय, पांडुरंग ऐकतोय माझं केवढा भाव असेल. प्राप्त होणं वेगळं आणि परिचय होणं वेगळं. माय बाप रावणाच्या समोर रामराय उभे आहे, समजले नाही. कंसासमोर कृष्ण उभे आहे, प्राप्त आहे, परिचय नाही. पांडुरंगाच्या मूर्तीजवळ बोलतोय दैव बाबा आता परसवारी करील बर का. गडवाशी मुलं, गडवाशी लेकर, शाळेतली मुलं मुली आली म्हणून 1-2 मिनिटं सांगतो तुम्हाला. एक वृद्ध स्त्री होती, निराधार होती, उतार वयाला लागली होती. तारुण्यात एक मुलगा झाला आणि अपघाती नवरा मेला. आणि कस तरी मुलाला शिकवलं, मोलमजुरी करून मुलगा मोठा झाला. शहरात पाठवला, शहरात पाठवला. त्याला काहीतरी पैसे हवे होते. त्यानं पत्र पाठवलं आईला, मला 1000 रुपये हवेत, परीक्षा किंवा काय असेल ते. तिच्याजवळ काही नव्हतं, गरीब होती ती. आता काय करू, कोण देईल, बापड म्हणून कोण आपल्याला चोपडील. जग तर मतलब आहे बाय बाप. पिशवी जड तर मामा गोड, नाही तर कोण कोणाला विचारतोय. माझा आधार कोण आहे. संतांनी सांगितलं ज्याला कोणाचाच आधार नाही त्याला अंधळ्या पांगळ्यांचा तू आहेस. म्हातारीनं कुणाकडून तरी पत्र लिहून घेतलं, पांडुरंगा माझ्या मुलाचं शिक्षण खोळंबलंय, मला 1000 रुपयाची गरज आहे, कोणी देत नाही रे, तू पाठवून दे ना. म्हणाले पत्ता काय लिहू आजी. म्हणालेली पांडुरंग देव. म्हणजे गावाचं नाव म्हणाले वैकुंठ. पेटीत टाकलं, पोस्टमननी पिशवीत टाकलं. पोस्टात गेल्यावर सॉर्टिंग केलं. आता हे पत्र कुठं पाठवायचं, वैकुंठात. बरं त्या काळात एवढे प्रामाणिक पोस्टमन नव्हते, वैकुंठात कोण नेऊन देईल पत्र. तो हसायला लागला. पोस्टमन मास्तर म्हणाले काय रे. अरे म्हणे हे पत्र पाहिलं काय का म्हातारीने, पांडुरंगाला देणे. म्हणजे मुक्काम पोस्ट वैकुंठ. आता मी काय वैकुंठात जाऊ का म्हणाले. वाच बरं काय. वाचलं तर देवा माझ्या मुलाचं शिक्षण खोळंबलं, 1000 रुपये पाहिजे रे, पाठवून दे ना. पोस्ट मास्तर दयाळू होता. शाळा मास्तर, पोस्ट मास्तर, स्टेशन मास्तर दयाळू असतात असं म्हटलंय मागे. आता माहित नाही मला काय ते, आमच्या काळातली गोष्ट आहे. त्याने सांगितलं अरे तिचा भाव केवढा आहे बघा ना. देवाला पत्र पाठवती मुलाच्या शिक्षणासाठी. असं करा आपण किती लोक आहे, काढा पैसे थोडं 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 थोडे. पोस्टातल्या सगळ्या लोकांनी वर्गणी काढली, 500 रुपये जमले. मनी ऑर्डर केली म्हातारीला. म्हातारीला खूप आनंद झाला, देवाने पाठवले पैसे. आता तिला काय माहिती आहे, ते 500 रुपये मुलाला पाठवून दिले. मुलाचं पत्र आलं की मला 1000 पाहिजे होते, तू 500च पाठवले. तिने पुन्हा पत्र पाठवलं, देवानं 500च पाठवले, मी काय करू. मुलाने पुन्हा पत्र पाठवलं. देव असं खोटं बोलत नाही. देवानं 500 ने 1000 पाठवले असते, पण पोस्ट खात्याच्या लोकांनी 500 खाल्ले मध्ये, मी सांगतो मला. पण हा इंग्लिश मिडियमचा होता. आता ते पत्र पोस्ट मास्तरने वाचल्यावर त्याला काय वाटेल की ह्या म्हातारीला आम्ही वर्गणी करून 500 पाठवले आणि तिचा शहाजक मुलगा म्हणतो 500 रुपये पोस्टाने खाल्ले असतील. मुलं घडवायची मायबाप. परसू वारी करील बरं का. पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी आले. एक दिवस गावातला प्रतिष्ठित सदुमाळे आला. काय बाबा पोराचं लग्न बिग्न कधी करतो, येरवाळीच करावा. प्रत्येक आई बापाला वाटतं लेकाचं लग्न लवकर करावं, नाही तर वाया जाईल बरं का. त्याला हे माहित नाही की लग्न न करता वाया जाईल, पण लग्न केल्यावर याचा दुप्पट वाया जाईल हे माहित नसतं. नाही 2चे 4 हात करा, पण 2चे 4 हात होतील, पाये 4 होतील ना, जनावरांसारखे. मुलगी दाखवली, पटली, गुण जुळले पाहिजे, कुळाचार जमला पाहिजे. मृग योनी आणि श्वानी योनी जमेल का लग्न. काय करायचं पंचांग, आमचा नाही विश्वास, मग कर. तुझ्या जन्मकाळी जे ग्रह दशा असेल त्याच्यावर तुझा स्वभाव आणि शरीर, बोली, ज्याला बॉडी लँग्वेज. मुलगा जर
श्वान योनी असेल कुत्र्याच्या योनीचा आणि नवरी हरणीच्या योनीची असेल, कसा होईल संसार? पाहतो ना भादव्यात आपण, अशी फरफट करायची का? तुम्ही माझ्या माय बहिणी आहेत, समजून घ्या. पाहिलं पाहिजे गुण गोत्र, नुसत्या कातड्यावर सून नाही पाहिजे. नाही सून कशी पाहिजे म्हणे? व्हाईट, गोरेपान, वा, आणखी ब्राईट, चमकदार, आणखी हाईट, उंच. व्हाईट पाहिजे, ब्राईट पाहिजे, हाईट पाहिजे, बाकी काहीच पाहायचं नाही. घरी आल्यावर सासूला फाईटच. मग घरंदाजी पाहिलीच नाही. मी आमच्याकडचं सांगतो, इकडचे बाहेर चांगले असते. छान लग्न लागलं, वार्धक्यानं आईबाप गेले, परसूचा संसार सुरू झाला. नेमान वारी करावी, पण आई वडील गेल्यावर थोडा उदास झाला. होतं थोडस, कष्ट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, कर्ज वाढलं. मला खूप सांगायचं होतं, पण वेळ कमी आहे, तुम्ही उन्हात आहात. सांगायचं होतं सावतोबांच्या चरित्रातले रहस्य तुम्हाला. 719 वर्षाने आम्ही जय जयकार करतो. संत शिरोमणी सावता महाराज की जय. आणि स्वतःच्या बापाची तिथी कोणती, पित्राची, ब्राह्मणाला जाऊन विचारतो. दुर्दैवाच्या दशावतार कुठून घुसले घरात, आम्ही काय विसरलो. कितीतरी वर्ष संसार चाललाय, कर्ज वाढत गेलं, पण भजनात नाही खंड पडला. हो द्या ना, प्रारब्ध कोणी कोणाचं बदललं का? नाही बदलताय. हाच सृष्टीचा, हाच नियतीचा, हाच नियम त्याचा न्याय आहे. जगी जीवनाचे सार हेच आहे. ढग येतात, आपल्याला आनंद वाटलो, थोडा वेळ पुन्हा ऊन लागतं, घ्या चटका आधी घ्या. ज्याला चटका बसला त्याला सावलीचा आनंद मिळेल. गाडी एसी, घर एसी, ऑफिस एसी, संडास एसी, बेडरूम एसी, त्याला उन्हात सावलीचा आनंद काय काय मिळणार? जो शेतात काबाड कष्ट करतो भर उन्हात चैत्रामध्ये, तेव्हा सावलीचा आनंद त्याला मिळतो. थोडा चटका खाल्ल्यावर आता कळलं सावलीचा आनंद काय. बस जगामध्ये हेच करायचं आहे. जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे कांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे कांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भट. कुणी त्याग जीवन आपले दुःखाच्या करल्या नट. देह करी जे काही देह करी जे काही आत्मा भोगी तो नंतर. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. स्वतःचे दागिने मोडले. नांगीताई नाव होतं परसुमाळ्याच्या बायकोचं. श्रीमंत माहेर होतं, पुन्हा 2 बैल आणले, शेती सुरू केली. पण अजून काहीतरी राहिलं होतं. एक दिवस नियमाप्रमाणे वारीला गेले, कारण वडिलांनी दाखवून ठेवलं होतं हे आपला कुलाचार, हा आपला मार्ग, ही आपली देवता, हा आपला ग्रंथ. मुलांना सांगा, लेकरांना सांगता येत नाही. आजोबांचं नाव. मुंबईला इयत्ता 3रीच्या मुलांना प्रश्न होता इंग्लिश मीडियमच्या. राईट 5 सेंटेन्स ऑन ग्रँडफादर अँड ग्रँडमदर. आजोबा आजीवर 5 ओळी लिहा. मुलांना लिहितानाही आलं, आजोबा माहीतच नाही, आजी माहीतच नाही कशी आहे. कारण त्या चांडाळानं वृद्धाश्रमात नेऊन ठेवले होते. आमचा बंगला की नाही खूप नवा आहे, आमचा बंगला की नाही मैत्रिणीला सांगते ही भटक भवानी चटक चांदणी. आमचा बंगला नवा, फर्निचर नवा, सोफा सेट नवा, फ्रीज नवा, अमुक नवा, एसी नवा, सगळं नवं आहे ग. पण आमच्या घरात फक्त 2च गोष्टी जुन्या आहेत. म्हणाले बदलून टाक.
तिथं तर मेलं पेंड खातंय घोडं. म्हणलं काय जुनं आहे? म्हणजे म्हातारा म्हातारी नेऊन घाल खाटकाच्या दारात मग त्याला. अरे दाराशी एखादं आंब्याचं झाड आहे, वयानं त्याला फळं येत नाही, मान्य आहे. वार्धक्य वृक्षात नाहीये, वय झाल्यावर फळं येत नाही, मान्य आहे. भल्या माणसं फळ येत नाही म्हणून कुऱ्हाड मारू नको. एखाद दिवशी उन्हातून आला तर क्षणभर तुला सावलीत तेच झाड देईल. का सांभाळायचे म्हातारी माणसं, का सांभाळायचे वृद्ध माणसं. केविलवाने झाले. चव्हाण साहेबांनी रमेशगिरी महाराजांकडे यादी रोज आम्हाला पोराने पसवलं, पदरात घ्या. आता पांजर पोळ नाही हा. हे भक्तीचा आश्रम आहे, अध्यात्माचा आश्रम आहे, अधर्माचारासाठी आहे. त्याच्यासाठी वेगळी सोय असली पाहिजे. आजोबाजीवर नाही नेता आलं. सोनवणे सर चांगले आहेत तुमच्या गावात, संस्था काढली, निदान आजोबा आजी तरी शिकवतात. ब्राह्मण गावा वारीला गेले, स्नान झालं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चालू होतं. आणि खरा वारकरी मंदिरात जायला प्राधान्य देत नाही, कारण त्याला माहिती देव वारीच्या दिवशी मंदिरात नाही. कुठे? संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतो तिथे असे देवा उभा. संत भार पंढरीत जमला की कीर्तन, आणि कीर्तनात देव आहे. कीर्तनात रंगले कीर्तनकार माझ्यासारखा घड्याळनं पाहणारा असावा. बुवा लोकांना खोडच येते. एकाने सांगितलं, महाराज घड्याळ पहा किती वाजले, किती कीर्तन करताय. दुसरा हुशार होता, मला घड्याळ नाही, त्याला कॅलेंडर पाहायला सांगा बाबाला. मी दिवस उलटून गेला ते पत्ता लागत नाही. मी फक्त सावता महाराजांच्या जन्मापर्यंत जाऊन तुम्हाला पंक्तीला घेऊन जाणार आहे. जास्त सांगायला मला वेळ नाही, तुम्हाला वेळ नाही. कीर्तन संपल्यावर आणि दर्शन राहिलं. महाद्वारात आले तर महाद्वार बंद झालं. नियम असतात, मंदिराचे नियम आहे, पाळले पाहिजे. पांडुरंगाच्या आणि महाद्वारात बसले. देवा आम्ही रंगून गेले रे तुझ्या नादात, कीर्तनाच्या, तुझ्या दर्शनासाठी वेळ झाला. काहीतरी कर ना, मला दर्शन हवंय. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणा, किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला, तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. छिन्न भिन्न झाले मन हे तुझ स्थिर करी, छिन्न भिन्न झाले मन हे तुझ स्थिर करी. एक ठाई चित्त माझे असू दे या चरणी, एक ठाई चित्त माझे असू दे या चरणी. धीर नाही मजला नाथा, धीर नाही मजला नाथा, प्राण कंटियाला तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला, किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला, तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. भक्तीचा अर्थच हा आहे, सेवेचा अर्थच हा आहे. नुकतेच रमेशगिरी महाराज आले होते टुनकी आश्रमात. अजून लेंगा आणि बंडीच होती अंगात, पण घरात मन रमत नव्हतं. आई सारखी सांगायची, कुत्रा आलं येऊ द्या. कोणी म्हणेल तुमच्या उत्सवाला कुत्रही नव्हतं. म्हणलं आहे, येऊ द्या. कुठल्या रूपात आलं नामदेवाच्या सारखं आपल्याला काय माहिती आहे. रडायची ती देवऱ्यांची पाटलीन बाई, रमेश नको ना गोसाई ओऊ, आपल्या कुणाला बट्टा लाग. हा फरक आहे आपला. आपण तेच करतो. एखाद्याच लेकरू धार्मिक झालं, बाई त्याचं पोरग किती देव देव करतो, तुझं करायला लागलं तर ट्युशनला जायला मारणार. इथं काय करतं हरिपाठ.
दुसऱ्या परत दुःख शितर झाड भरायला लावले काहीतरी आणि दुसऱ्या दिवशी वेरूळा बदली करायची होती. आता ते झाड म्हणजे काही टोंकेला एक बाग नव्हता. बरं लाईटचा असा फादाना कधी आली कधी गेली, एवढे भरल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. त्यांच्या मनाने ही मोटर चालू केली का ती बंद पडायची, ती चालू केली का ती बंद पडायची, इकडे साहेब पण फिरलं का तिकडे उन्हाळा व्हायचा. रात्रभर हाच उद्योग केला, अख्खा बाग भरला. सकाळी विधी झाली, बाबाजी म्हणाले रमेश वेरूळा म्हणा बाबाजी. वेरूळा काढून दिले बाबाजी, आश्रमातून शेतात आले, पाहिलं सगळे बाग ओढले. अरे भरले कोणी म्हणे रमेश गिरणी का म्हणले तिकडे जायचं ना, त्याच्या आत भरून घेतलं पाहिजे. मी दक्षतेवर बोलतोय, मी समर्पणावर बोलतोय, मी त्यांचं कौतुक करायला नाही बसलोय, मी प्रत्यर्पणावर बसलोय. अरे हा मुलगा जायचं तरी सगळं काम रात्रभर करून मग गेलाय. जा त्याला म्हणा तिथं नाही वेरूळा तुझं काम इथे. ते वेरूळला पोहोचले, पाठीमाग गाडी. बाबाजींनी तुम्हाला परत तिकडे बोलवलं. टाळ्या वाजवल्या पाहिजे, मी दक्षतेवर बोलतोय. आणि आर्त भाव पाहिला. महा दरवाजा उघडला. मध्यरात्रीची वेळ होती पांडुरंगाच्या. आत गेले, गरुड खांबाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या चरणाजवळ उभे राहिले आहेत. पांडुरंगाच्या त्या दिव्य मूर्तीची स्पंदन जाणवायला लागली, जणू काही ओठ हालत होते. परसू 52 वर्ष वारी रे तुझी, काहीतरी घेणं, काहीतरी माग, देव म्हणत होते. परसू नाही म्हणत होता. हा फरक आहे आपला आणि संतांचा. 1.25 पावशेर रवा, तोही रेशनच्या गव्हाचा. आणि मग चाललाय गावभर सत्यनारायण. मम कुटुंबानाम क्षेम स्थिती. काय काय मागू राहिला पावशेर रव्यात. मम कुटुंबानाम म्हणजे सगळ्यांची क्षेम स्थिती, आरोग्य, ऐश्वर्यम, अभिवृद्धर्थम, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी, प्राप्त लक्ष्मी माझ्या कपटात चिरकाल, संरक्षणार्थम, राजद्वारा प्रतिष्ठा मिळावी, सगळे सुखी राहावे, घरातले मळ्यातले चतुष्पाद द्विपाद खड्यातले. येडाय काय तो? हा तपे वेन दैवत गुजवे. परसुमान हलवत होता, नकार देत होता. लक्षात घ्या, ही खूण आहे भक्तीची. ज्यांच्या पोटी अवतार व्हायचा सावतोबांचा, त्यांची भूमी आणि भूमिका कशी होती. देव मागायला सांगत होता, नाही म्हणत होते. देवाकडे काही मागायचं म्हणजे देव लहान झाला, जे मागितलं ते मोठं झालं. बरोबर ना? समोर प्रत्यक्ष राम उभे आहेत. आणि सीता म्हणत होती रामरायाला, मला तो सोन्याचा काय हरिण, मला तो हरी नाही हरिण पाहिजे. देवाला सांगितलं तो पाहिजे, तू नको. देव समोर उभा आहे. बरं देवाने काही थोडीशी चिंता करावी की नाही, की सोन्याचं हरिण असतं की नसतं. बस बायकोने सांगितलं की मारली किक. बायकोला नाही, गाडीला सुटला कोपरगाव. अहो हे आणायचं का किक. थोडा विचार करा, त्यांना मागायचा अधिकार आहे. बरं मागितलं हरिण, रामाने लगेच किक त्याच्या मागे. बरं ते दुःखी झाले, सीतेला रावणाने पळवलं. देवाकडं काही नाही मागायचं. आमचा केवट रामाला गंगा मैया पार केले आणि विचारलं रामाने केवटाला, नावाड्याला तुला काय पाहिजे? म्हणाले देवा आणखी काय मिळायचं राहिलं, आणखी काय हवं आहे? तू मिळाला असं आणखी काहीच नको. ती संपत्ती नको, आम्हाला धन रे आम्हाला पाहिजे. नको ती संपत्ती नको, आम्हाला धन रे आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन रे नको ती संपत्ती नको, आम्हाला धन आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन रे आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे. हरी हरी नको ती संपत्ती नको, आम्हाला धन आम्हाला पाहिजे. स्वामी जनार्दन नको ती संपत्ती नको. नाही मग तिच्याकडे पाहिलं देवाने, नांगीकडे. नांगी ताई तुला काय पाहिजे? म्हणे हा देवा आता हे नाही म्हणतात, मी कोणच्या तोंडाने? म्हणे बोल ना. सगळं आहे देवा, पुढची वारी कशी चालेल? पोटी लेकरू नाही ना, वारीची काळजी आहे देवा. तुझी वारी कशी चालेल म्हणून मुलगा दे. वंशाला दिवा नाही मागितला तिनं,
वंशाला दिवे आम्ही मागतो आणि काय दिवे लावतो हे आपल्याला माहिती आहे. मी आमच्याकडचं सांगतो, इथली मुलं चांगली असतील, लक्षात घ्या. आणि बरोबर 9 महिने 9 दिवसांनी नांगी तायला काय झाला? बाळ झाला. अरे सामान्य आई सामान्य बाळाला पाळण्यात घालते. ऐका बरं का, सामान्य आई सामान्य बाळाला पाळण्यात घालते. कशाला कशाला कशाला? झोपवायला. हे बाळ सामान्य नाहीये. हे महापुरुष जेवढे झाले ते सामान्य नाही बाबा. असामान्य माता असामान्य बाळाला पाळण्यात झोपण्यासाठी नाही, पाळण्यातून उठवण्यासाठी. बाळा उठ, तू झोपायला नाही आलास. आमच्या माणसाईने सांगितलं असेल जनुबाबाला पाळण्यात घालताना, जनार्दना तू झोपायला नाही आलास रे. तू झोपला तर जग झोपेल, धर्म झोपेल. तू झोपलास तर जनार्दना संस्कार झोपतील. तू झोपला तर धर्म कार्य झोपतील. जनार्दना उठ, समाज अधोगतीला चाललाय, तू झोपण्यासाठी नाही आला. माळसाई म्हणत असेल, उन्हे बाळा आपले निज करी रे सखया, उठ रे उठ जनार्दना. उन्ही बाळा आपले निज करी रे सखया, उठ रे उठ जनार्दना. तू अवनी वरिया महिमा करीनाला, अवनी परी अवतरला. शिव महिमा शिकविनाला, ओ हे तुकडी रे स्मरणा. छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊने असंच उठवलं, उठ शिवराया. मदालसाने तसंच उठवलंय. माळसाई सांगत असेल, तुझा जन्म टापरगावचा आहे, धार्मिक वातावरण मामाच्या घरी. बेटा तुला उद्या जायचंय तुझ्या बापाच्या घरी, तिथं 12 गावची पाटीलकी आहे. तिथं धर्म माहित नाही, भक्ती माहित नाही, पण तरी तुला जायचंय उद्धार करायला. उद्या जाशील तू दहेगावी, उद्या जाशील तू दहेगावी. भक्तीच्या ठाऊक नाही, ठाऊक नाही. हरी उठारी रे स्वजना, उठ रे उठ जनार्दना. उन्ही बाळा पुढे निज करे रे सखया, उठ रे उठ जनार्दना. सावतोबांना पाळण्यात टाकला असेल ना, कसं दिसत असं वाघ. हातपाय हलवायला लागलो, आईचं तळमळ व्हायची. नको नको, तुला इथं हातपाय दमून नाही चालायचं बाळा. तुझे हातपाय इथं दमले तर मग धर्मकार्य कसं करशील? पाळण्यात घातला, आया बाया जमल्या, नाव ठेवलं सावता. साव ता, साव आणि चोर. स्वतःला काही साव समजतो का? नाव काय ठेवलंय? साव. पाळण्यात घातला बाळाला. आया बाया पाहत होत्या, नाव ठेवून निघून गेल्या. माझ्या बाळाला दृष्टीत नाही लावणार. नांगी ताईने हातात घेतलं आणि दृष्ट काढायला लागली. दृष्ट झाली बाई माझ्या संत सावतोबाला. दृष्ट झाली बाई माझ्या संत सावतोबाला. वरुणी उमराच्या वरुणी मीठ मोहरीला, मीठ मोहरीला. कृष्ण झाली बाई माझा संत सावतोबाला. पुण्यभूमी जन्म गावते, पुण्यभूमी जन्म झाला गावते.
म्हटलं तर पुढच्या वर्षी हे बोलवणार नाही, 2 कडवे मागे ठेव. दृष्ट लागाव असं बाळ किशोर अवस्थेत आलं, पंतोजीच्या शाळेत टाकला. पंतोजी म्हणजे त्या काळात गावात कोणी असेल एखादा शिकलेला थोडाफार, तो 3 वर्ष शिकविल एवढा अभ्यास त्याच्याकडे होता, 3री पर्यंत मास्तर पंतोजी. सावतोबा जे गेले तर 3 वर्षाचा अभ्यास 1च वर्षात. कारण उपजिताची अर्थी ते कडवा आहे म्हणजे एक योगान योगाहुनी नाम श्रेष्ठ नाही सुरुवातीला संतांचा शिरोमणी श्री सौतोबा ज्ञानी आरती ओवाळी संतांचा शिरोमणी, संतांचा शिरोमणी उपजताच ज्ञानी होता. 3 वर्षाचा अभ्यास 1 वर्षात. तो मास्तर पाहायला लागला, हे पोरा उद्यापासून येऊ नको का, माझं भांडवल संपलं. 3 वर्षाचं 1च वर्षात. आम्ही 10वी 3 वर्ष. बाप गौरवाने सांगतो 3 वर्ष आले, पुस्तकाचा खर्च नाही. याचा अर्थ तो बठ्ठे असं नाही. ज्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरने शिवाजी महाराजांसाठी जन्म संपवला, संशोधन जिथं शिवराज गेले तिथे गेला, ग्रंथ काढले, बखरी काढल्या, शिवाजी महाराजांचं चरित्र जगासमोर. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जिवंत असून 3 वेळा मॅट्रिकला नापास झाला होता आणि केवळ गणिताने फटका दिला. 4थ्या वर्षी नापास झाला बाबासाहेब पुरंदरे आणि घरी गेला. गणिताचं, भूमितीचं, बीजगणिताचं पुस्तक वह्या काढल्या, गठुडं बांधलं आणि पुण्याहून डायरेक्ट आळंदीला. इंद्रायणी सोडून दिलं नदीत. प्रार्थना केली, इंद्रायणी गंगामाई तू कोपरायाच्या वर आल्या होत्या, या येऊन देऊ नको. तर ह्या गणिताने माझी वाट लावली. तू कोपरायाच्या वयावर आल्या, या जर वर आल्या गणिताच्या तर मी कधीच वर जाणार नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? सावतोबा बालपण फार छान होतं त्यांचं. गोट्या कवड्या नाही खेळत सावतोबा, बावरे नाही खेळत, कुदळे नाही, भांडण नाही. लेकरं गोळा करायचे, काठीला झेंडा लावायचा आणि गावामध्ये विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल तुम्हाला भूक लागली मला माहित आहे, पण ही दिंडी सावतोबांची निघाली ना. डोळ्यासमोर आला सावतो बाबा आपल्या ब्राह्मण गावात आले आणि त्यांची दिंडी चालली आहे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. आजोबा ते सांगत होते, वडील तेच सांगताय, आजी तेच सांगते, बाबा लोक तेच सांगताय, पण हा विठ्ठल आहे कसा? सावतोबांना व्याकुळता लागली, सावतोबांना त्या जिज्ञासा वाढली. आणि परमार्थात जिज्ञासा दोष नाहीये मायबाप. मला हा दिसेल कधी विठ्ठल, हा दिसेल कधी पांडुरंग. अजून तारुण्याच्या उंबरठ्यावर सावतोबा उभे नव्हते. ज्या वयात मुलं नाही ती स्वप्न पाहतात, त्या वयात सावतोबा पांडुरंगाच्या भेटीची स्वप्न पाहत होता. रोज उठून कोणाच्या कीर्तनाला जावं, प्रवचनाला जावं, कोणी काहीतरी सांगेल, पांडुरंगाचा पत्ता सांगेल, कोणी रूप सांगेल, कोणी स्वरूप सांगेल, कोणी स्वभाव सांगेल, कोणी सामर्थ्य सांगेल, पण तो कुठे भेटेल, कुठे सांगतोय कोण?
तुकोबारायानं सुद्धा पत्ता ठाऊक नव्हता. संतांचा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, अशा महापुरुष पांडुरंगाच्या दर्शनाची लालसा घेऊन एक एक दिवस उगवावा आणि पुन्हा नव्या आशा पल्लवित करून सातवाने हिंडावं, वाचावं, गावं, नामस्मरण करावं. रामकृष्ण परमहंसांसारखं दिवस मावळला की देवा आजही माझा दिवस वाया गेला, देवाशिवाय वेळ वाया गेला. आपला कुठे गेला आपल्याला माहिती आहे. हा फरक आहे मायबाप. गहिरव यावा कधी कधी एकटच बसावा मळ्यात जाऊन त्या ओढ्याच्या काठाशी. का रे उशीर लाविला देवा 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 का रे उशीर लाविला तुझ्यासाठी हो तुझ्यासाठी सोडिले घरदार, रागिला संसार, रागिला संसार. अरे उशीर लाविला देवा 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 का रे उशीर लाविला देवा. तुझ्यासाठी तुझ्यासाठी करीन एकादशी, राहीन उपवासी. तुझ्यासाठी करीन एकादशी, राहीन उपवासी, राहीन उपवासी. का रे उशीर लाविला देवा 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 का रे उशीर लाविला देवा. हीच जनूबाबाची परिस्थिती होती. टाप्परगावला जन्म झाला होता जनार्दन स्वामी महाराजांचा नवरात्राच्या 5व्या माळेला. 100 वर्ष झाले मायबाप. 28/9/2014 ला 100वा जन्मोत्सव ललित पंचमी नवरात्रातली 5वी माळ नास्तिक आश्रमात आहे. या मग दिसेल तुम्हाला बाबाजींच्या जन्माचं, कर्माचं, स्वरूपाचं स्वभावाचं. ज्याला देवांची गुरुदेवांची आवड निर्माण झाली, अखंड स्मरण आहे, त्याला अधिकार आहे. हेच दान देगा देवा तुझा शरण. हे त्याने म्हणावं. जे कधी स्मरणच करीत नाही त्याने कशाला म्हणायचं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं जीवन चरित्र लिहायला या मंडळीने मला सांगितलंय. बाबाजींची इच्छा आहे असं समजून लिहायला घेतलंय. 70% पर्यंत सर झाले लिहून. उरलेलं बाबाजी कधी सांगतील कधी देतील सांगता येत नाही. झालंच लिहून तर घरात ठेवा. पुढच्या पिढीसाठी सोनं नाही ठेवलं तरी चालेल. संतांचं चरित्र, संतांचं बोध ठेवा. लक्षात घ्या. जावई आला तर 200 रुपयाचे भजे खाऊन जातो. पिढ्या आणि पिढ्या ती चरित्र, तो ग्रंथ केवी पुराण मला माहित नाही, त्याच्यामध्ये आहे सगळं. हे त्या निमित्तानं स्मरण होईल परिवाराला, समाजाला, आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी द्यायचं आहे. आणि झालंच संसाराच्या त्रांगड्यात विसर. हात जोडा ना. तो पुन्हा दयाळू आहे ना गुरुदेव. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी, तुम्हाय मी करू. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी, तुम्हाय मी करू. स्मरण व्हावं म्हणून हा उत्सव आहे.
पंगत एकच माणसाने दिली म्हणता मग वर्गणी काढलीच नाही काय? नाही मग खर्च कसं काय? लाऊडस्पीकर या भानगडी काढली पण सगळ्यांनी दिली काय? सक्ती केली काय? शाबास, सक्ती नाही करायची. मग तो धर्म कार्याला महत्व राहत नाही. तुमच्याकडे काय मला माहित नाही, आमच्याकडे होती पद्धत. गाई म्हशीला इंजेक्शन द्यायचे आणि दूध काढायचे. इंजेक्शन दिले की 5-10 मिनिटात भर 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 एवढा पाणी यायचा बाबा, बादली भर दूध. वासरासाठी देत नाही पण इंजेक्शन दिलं कसा घाम पडतो गाई म्हशीला, धर 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 धर. इकडे ऐक नाही काय माहिती आहे काय? चांगलं नाही पण ते दूध नाहीये, इंजेक्शनच्या प्रभावानं रक्ताचं पांढरे पण येतं आणि ते दूध म्हणून आपण पितो. कशी शुद्धीवर रात्री डोकी आमच्या लेकरांची. मिलिटरीमध्ये कमांडो म्हणून हे आहे बटालियन, जिथं कमांडो तयार करतात. कमांडो म्हणजे सगळ्यात उच्च श्रेणीचे. उडी मार म्हणजे मारणार, डोंगर असो को दिसतो. ते कसे तयार करतात ते कमांडो, त्यासाठी वेगळं ट्रेनिंग, वेगळं खाणे, वेगळं शिक्षण आहे, वेगळं. त्यांना दूध देतात. ते मिलिटरीमध्ये हिमालयात ते गुप्त ठिकाणी आहेत. ते ब्लॅक कॅट कमांडो, जे ताजमहल हॉटेलवर याचा हे झाला होता ना कसाबचा हल्ला, तेव्हा हेलिकॉप्टर मधून उतरून चिरडून टाकले सगळे. ते ब्लॅक कॅट कमांडो काळ्या मांजरीसारखे तयार असतात. त्यांना इतके क्रूर केलेले असतात की फक्त फायर वाढले की मारायचा, दुसरं काहीच माहित नाही. त्यांना जे दूध देतात त्या गायींना दूध काढण्यापूर्वी वासरं सोडतात आणि त्या वासरांवर मिलिटरीचे 100 कुत्रे सोडतात. कुत्र्यांना ट्रेनिंग आहे, ते फक्त वासराला भाव 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 कोण घाबरवतं, सावत नाही. आता बांधलेली गाय मोकळं वासरू कुत्रं धावल्यावर त्या वासराची काय परिस्थिती आहे, आणि त्या वासरावर एवढं कुत्रं धावल्यावर त्या गायीचे काय हाल असतील. ती गाय शेपटीवर कर, शिंगवर कर, कानवर कर, माझ्या लेकराला धावतं काय, चावतं काय, धरतं काय, पकडतं काय. राग येत होता गाईला, क्रोध येतो का शिंगाने फाडून टाकू का कुत्रं. गायींना क्रोध आला की कुत्र्यांना बोलून घ्यायचं आणि दूध काढायचं. त्या क्रोध आलेल्या गायीचं दूध मिलिटरीला पाजतात, तेव्हा ते क्रोधाविष्ट होतात आणि कमांडो म्हणून लढाई जिंकतात. याच पिशवीची दूध पिऊन कुठं असे हिमालयात लढाई करणार आहे? कसे घडवायचे मुलांचं अन्न, मुलांचं पाणी, मुलांचं संस्कार, मुलांचं ज्ञान, त्यांची शाळा, त्यांचं खेळणं, त्यांचं बोलणं, त्यांची संगत, काय नाही झाले तसे जगले. वरतून शहाणपणा, देवाचं देणं आहे, आमच्या काय हातात आहे. वा, खाणच उघडली त्यांनी तुमच्या अंगणात फेकायला. अरे एकच व्हावा असा, पुत्र व्हावा असा गुंडा आहे की नाही. वाट पाहत जग अशा महापुरुषाची. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जय सात्री. कोळी कन्या पुत्र, कन्या पुत्र होती जय सात्री. दयाचा हरी हो वाजे देवा, दयाचा हरी वाजे देवा. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जय सात्री. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जय सात्री. विठ्ठल दर्शनासाठी व्याकुळ झालेला सावतोबा खांद्यावर धोतर घेऊन रोजच्या प्रमाणे शेताच्या जवळ वाहणारा जो ओढा होता, त्या काळात त्या ओढ्या नाल्याने सुद्धा वर्षभर पाणी होतं असं म्हणतात, कारण त्या बोरवेलची सोय नव्हती. वर्षभर ओढा व्हायचा. सुंदर शेती सावतोबांची. अजून लग्न झालेलं नाही, लग्नाचं वय पण नाही, पण बाळपण संपलेलं आहे, पौगंड अवस्था आहे. थंड पाण्याने स्नान, तिथं हरिपाठ किंवा जे काय असेल. ओढ्याच्या काठावर सावतोबा गेले. सूर्यनारायण उगवत होता. कुठे गेले? कुठे? ओढा. कुठे गेले? ओढा. ओढा पाहिजे मायबा. ओढा नसेल तर काही उपयोग नाही. आपला ओढा पुढे आपल्याला माहिती आहे. ओढा म्हणजे नुसता पाण्यानं वाहणारा प्रवाह नाही. ओढा शब्दाचे अनेक अर्थ आहे. ओढा म्हणजे ओढ. ओढा म्हणजे बिडी ओढा, तपकीर ओढा, डोकं दुखतं तर सुंठेचा ओढा, बायकांना माहेरचा ओढा, कागदावर रेग
ओढा लेकरू ऐकत नाही मास्तरनी कानामागे दोन ओढा शब्दाचे अनेक करताय 26 अर्थ आहे माझ्याजवळ. ओढ्याच्या काठावर उभा आहे मी भूमिका समजावून सांग. ओढ्याच्या काठावर बसा. देव पाहायचा आहे ना, देवाचा ओढा त्या ओढ्याच्या काठावर आणि प्रवाहित होतो का. प्रवाह पाण्याचा नको. भागवत धर्माच्या आचरणानं द्रवीभूत झालेल्या चित्ताचे सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती, ती प्रवाहित वृत्ती तो ओढा. त्या प्रवाहित वृत्तीच्या त्या प्रेम स्वरूपाच्या सावता सागर प्रेमाचे आगर, तो प्रेमाचा ओढा होता, तो प्रेमद्रव होता, तो प्रेम प्रवाह होता. सूर्यनारायण उदयाच्या लाला येत होते आणि पाण्यात उतरताना पाहिलं तर पाण्यात वेगळंच प्रतिबिंब दिसलं. वेगळंच प्रतिबिंब. सावता महाराज पाहतायत त्या प्रतिबिंबाकडं. कसं दिसत होते. सुंदर ते ध्यान उभे विटे येणाऱ्या सावतोबांना आज पाण्यात वेगळं प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंबाकडे पाहतायत, प्रतिबिंबाकडे पाहतायत. लक्ष प्रतिबिंबाकडे आहे की आजपर्यंत असं काही दिसलंच नाही. ज्या अर्थी प्रतिबिंब आहे त्याचा अर्थ बिंब असलंच पाहिजे. बिंबाशिवाय प्रतिबिंब कसं. आकाशात सूर्य नसेल तर रात्री पाण्यात प्रतिबिंब कसं दिसेल. बिंब आहे म्हणून प्रतिबिंब आहे. जगन्नाथ आहे म्हणून जग आहे. जगन्नाथ सत्य असेल तर जग असत्य असत नाही. शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी सांगितलं ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आमच्या ज्ञानोबरायाने पुढे जाऊन सांगितलं जग मिथ्या नाहीये, अवघाची संसार सुखात करीन. बिंब आहे म्हणजे प्रतिबिंब आहे. बिंब सत्य की प्रतिबिंब. बिंबामुळे प्रतिबिंब की प्रतिबिंबामुळे बिंब. जगामुळे जगन्नाथ की जगन्नाथामुळे जग. बिंब सत्य नाहीये की बिंब असत्य नाहीये. बिंब जर असत्य आहे तर मग ते बिंब सत्याच आहे की असत्याच आहे. जर परमेश्वर सत्य असेल तर परमेश्वराचं सगळं सत्य असलं पाहिजे. प्रतिबिंब सत्य का मानू नये. प्रतिबिंब सत्य मानायचं तोपर्यंत जोपर्यंत प्रतिबिंबावरच लक्ष बिंबावर जात नाही. कांदे बाजारातून आणले. कांदा पोहे करा, उद्या श्रावण लागायचा आहे. सुनबाईने कांदे चिरताना आधी टरफल काढले. अरे म्हणलं वेडी झाली का काय. हे किती महागाचे कांदे टरफल फेकून देतीस का. म्हणाले नाही दादा कांद्याचे टरफल खात नाही. मग टरफलाचे उपयोग नाही. मग कांद्याचे टरफल सोडून कांदे विकायला का नाही ठेवत हे लोक. शेतकऱ्यांनी कांदे टरफल काढून मग विकायला न्यायला पाहिजे. म्हणे तसं नाही. मग कांदे कोणी घेणारच नाही. जर टरफलाला किंमत नाही तर मग कांद्याचे टरफल विकत कशाला घ्यायचे. टरफल तोपर्यंत सत्य आहे जोपर्यंत कांद्याचा यथार्थ वापर सुरू होत नाही. 80 रुपये किलोचा हापूस आंबा आणला. कोई कातडे फेकून दिले. काय कोई कातड्याची किंमत नव्हती मग ते काढून टाकायला पाहिजे होतं. ते सत्य ते सांभाळा. असत्य तोपर्यंत सत्य वाटतंय जोपर्यंत सत्याचा यथार्थ साक्षात्कार होत नाही. म्हणून संसार खोटा म्हणू नका पण संसार खरा आहे म्हणून रडू नका. एक सुवर्ण मध्य आणि तो फक्त संतच देतात जगाला. संता वेळे प्राप्ती नाही. बिंब की प्रतिबिंब. बिंब पाहता पाहता एक दिवस असा येऊ द्या की ते प्रतिबिंब पाहणार मन एक दिवस जिज्ञास होऊ द्या. एक दिवस उन्नत होऊ द्या. एक दिवस उत्थित होऊ द्या. आणि ते सदाचारानं शुद्ध झाल्याशिवाय नाही. प्रतिबिंबाकडे लागलेलं मन एक दिवस कधीतरी बिंबाकडे जाईल. बस देवाला तेच हवंय. मन मना भव मद भक्तो मद्याची माम नमस्सुरू मामे वैश्य सत्यम ते
असं नाही म्हटलं तर लेकराला माय पाजणार नाही. खोटच आहे म्हटल्यावर खोट तोपर्यंत खरं माना जोपर्यंत खरा दिसत नाही. बिंब सत्य आहे पण प्रतिबिंब सत्य कुठपर्यंत, जोपर्यंत प्रतिबिंबाचा आभास होत नाहीये. सोनं सत्य आहे, दागिना नाही. दागिना घडवण्यापूर्वी सोनं होतं, दागिना घडवला तरी सोनंच आहे, दागिना मोडला तरी सोनं शिल्लक राहणार आहे. माती मातीच आहे, मडक्यात आहे तरी माती आहे, मडकं करण्यापूर्वी माती आहे, मडकं फुटलं तरी माती. अधिष्ठान जगाचं जगन्नाथ आहे. तर मग असत्य मानून आपण धाडस करू नका. नवीन लग्न झालं आणि बायकोला घेऊन गेला बाजारात तर तिथं सोनाराचे ते दागिने अडकवले होते. हो ऐकलं का, तो दागिना पा किती छान आहे, वावर केवढ्याला आहे. तो गेला म्हणे का हो हे चपला हार राणी हार, हे हा चपला हार केवढ्याचा आहे. म्हणाले 1,80,000. आ बा बा बा. पाण्याचा पावसाचा पत्ता नाही, पिकाचा ऍडव्हान्सचा पत्ता नाही, हे आणायचे कुठून. तो म्हणाला अगं आपल्याला परवडायचं नाही. नाही मला तर आवडलाय तो. तुला काय आवडला म्हणे. तो दागिना. म्हणजे दागिना म्हणजे काय म्हणे, किती सुंदर घडणावळ आहे, आकार आकार आवडला ना. बर तो गेला सोनाराकडे म्हणे दादा असं करा ना, या दागिन्यातलं सोनं काढून द्या, फक्त आकार द्या. आमच्या बायकोला आकारच आवडलाय. आता हा आकार कसा होता तुम्हाला माहिती आहे. देव ना धर्म, नैवेद्यानं समर्पण, उठलं की खायचं, खाऊनच झोपायचं. काही शिजवले की पहिला पाहायचा नमुना, कसा झाला 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 नमुना. जर आकार सत्य नाही मग आकार काढून घ्या दागिन्यातला. काढता येईल का, नाही. आकारही तोपर्यंत सत्य आहे जोपर्यंत सत्याचा यथार्थ साक्षात्कार होत नाही. या कालचक्रावर ही माती टाकून देवाने काय केलंय निर्माण. जग म्हणजे कसं केलंय. तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देशी, फिरत्या चाकावरती देशी, मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. माती पाणी वेडवारा, माग मिसळशी सर्व पसारा, आभाळ चमक ये आकारा, तुझा घटाच्या उकरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. तू वेळा कुंभार फिरत्या चाकावरती देशी. माती ही मातीच आहे ना. आकार आकार सत्य माना. सत्य जोपर्यंत साक्षात्कार होत नाही. प्रतिबिंब पाहता पाहता ओढावर उभा आहे सावतोबा. ओढ्याच्या काठावर आहे. आधी प्रतिबिंब दिसलं आणि मग बिंबाकडे पाहिलं. समोरच्या थडीवर ज्याचं प्रतिबिंब पाण्यात होतं तो उभा होता आणि चारही भुजा उभारून सावतोबाला हाक मारत होता. ये सावता, हे सावता धावत गेला आणि जसं वासरू सोडल्यावर पाय मोजीत जात का गाईकडं. सावतोबा मिठीत विसावले, चुंबन घेतलं सावतोबाचं. देवा मला तू पाहिजे, मला गुरु पाहिजे. म्हणला तुला गुरु कशाला हवाय, आता तू ज्ञानी आहे म्हणा, सगळं जग म्हणतंय ना गुरु पाहिजे म्हणून. म्हणाले नाही सावता, तुला गरज नाही, कारण तू संपूर्ण पाहिला. गुरु त्याला पाहिजे जो अजून अर्धवट आहे. सावता आता तुझं ज्ञान माझ्या प्रल्हादासारखं झालंय. आता घर घर नाही राहिलं, पूजा पूजा नाही राहिली, टाळ टाळ नाही, मृदुंग मृदुंग नाही, माती माती नाही. सावता तू आज सर्वव्यापी सर्वांतरामी सर्व साक्षीत्वाचा अनुभव घेतला. तुझ्या दृष्टीनं ईश्वर आता एका व्यक्तीपुरता, एका समाजापुरता, एका मंदिरापुरता, मूर्तीपुरता नाहीये. आज तुझा साक्षात्कार तसाच झाला जसा माझ्या नामदेवाचा झाला होता. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. 5 मिनिटात संपवतो. विठ्ठल 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 देव विठ्ठल देव पूजा
साक्षात्कार सावतोबांना झाला. आता कसलं जाणं, कसलं येणं, कसलं पाहणं, ज्या ज्या स्थळी हे मजलाय माझे, त्या त्या स्थळी सावतोबा मळ्यात गेले. सावतोबाला मळ्यातल्या भाजीत भाजी दिसेना. सावतोबा म्हणता काय माझी अवघी विठाई भाजी देवाच्या देवळात सुद्धा देव मानत नाही आपण. सावतोबांचा देव आता मोठ नाडा विहीर दोरी एवढी व्यापली पंढरी. जगाला सांगण्यासाठी आले तो कुंभार आहे. जगात एकही जागा अशी शिल्लक नाही जिथं देव नाही. जिथं हात तिथंच बसा. अद्वैत सिद्धांताचा सर्वोच्च बोध आपल्या आचरणातून केला. तुकोबारायांचं पुढे लग्न आहे, संसार आहे. तुकोबारायांचा परमार्थ आहे. तुकोबारायांना खूप विघ्न आली आणि त्या काळात सुद्धा न डगमगता तुकोबाराय उभे राहिले होते जगासाठी. आता त्यांना काही घेणं देणं नव्हतं. होडीला कुठं त्या काठाला जायचं का, होडीला कुठं या काठाला यायचं का, होडीला जायचंय नाही, होडीला यायचं नाही, पण कुणाला तरी न्यायचं आहे, कुणाला तरी आणायचं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, जगावर उपकार करण्यासाठी सावतोबा. किती संकट आले तरी डगमगले नाही. या सुखा कारणे ना सॉरी समयाशी सादर व्हावे. नको बेटा, देव ठेवील तैसेच राहावे. लोकांना कंटाळा आला अचानक पड काही, तुम्हाला कंटाळा आला. ते चरित्र खरं आता सुरू झालंय. काय होता सावतोबांचा स्वभाव, सामर्थ्य. आणि त्या वेळ झाले त्यांचं लग्न. त्यांना मुलगी झाली नागू. एक मुलगा होता विठ्ठल नावाचा, तो गेला लवकर आणि त्या मुलीचाच वंश आहे. भेंडी नावाचं गाव आहे अरण गावाजवळ. त्या भेंडीच्या भावनसे नावाच्या आडनावाच्या घरातली मुलगी जनाबाई ही सावतोबांची पत्नी होती. नवऱ्याला झाकावं बायकोला दाखवावं, बायकोला झाकावं नवऱ्याला दाखवावं. काय होत ते रूप दोघांच्या स्वभावाचं. असं दाम्पत्य जीवन नाही पाहायला मिळायचं. अतिशय दिव्य सावतोबांचं चरित्र आहे. 45 वर्ष कुठे गेली कळले नाही. लोक म्हणतात पंढरपूरला नाही गेले सावतोबा, खोटी गोष्ट आहे. असं म्हणू नका. माझ्या सावतोबावर आरोप आणू नका. ज्याच्या पिढ्याने पिढ्या वारी केली, माझा सावता महाराज वारी केली नाही असं म्हणू नका. वारी केली नाही तो वारकरी का, वारी केली तो वारकरी. वारी करतो तो वारकरी, वारी चुकवतो तो वारकरी. जन्म मरणाची वारी चुकवतो तो वारकरी. सावतोबाने ती वारी केली आहे. पंढरीला गेली असं नाहीये. नामदेवाच्या डोक्यात गोरोबा काकाने ठोपटनं मारलं त्यावेळेस सावतोबा हजर होते. कितीतरी प्रसंग सावतोबांच्या इतिहासात आहे. वारी केली नाही असं नाही. काही दिवस नाही केली. का नाही केली? जगाला आणखी एक दिव्य दर्शन द्यायचं होतं. आणि असं म्हणतात की पंढरीचा पांडुरंग सावतोबांसाठी आला नाही. अंडरलाईन करा. सावतोबांसाठी पंढरीनाथ आला नाही, बिलकुल नाही. नामदेवासाठी नाही, ज्ञानदेवांसाठी नाही आहे.
सावतोबांसाठी आला असता तर याचा अर्थ सावतोबांजवळ नव्हता. हे घड्याळ माझ्याजवळ आहे, घड्याळ आलं बरं का, आता हायच नव्हते, आलं कसं काय? सावतोबांचा आयुष्यभर जर कांदा मुळा भाजीत होता तो येईल कुठून? त्र्यंबकचा भाऊ पाटील ब्राह्मणगावला आला, त्र्यंबकचा आकाश ब्राह्मणगावला आलं. आकाश वेगळं आहे. पंढरीनाथ सावता महाराजांसाठी आले नाही, ज्ञानोबासाठी नाही, नामदेवासाठी नाही, आले कुणासाठी हे ज्याला कळलं त्यानं सावता महाराजांचं चरित्र सांगावं. माय बाप, अतिशय सुंदर प्रसंग आहे. अण्णा आपण तो भास्कर वस्तीवर सांगू जमलं तर यांच्या काना दिला. 3 कार्यक्रम आहेत. सावतोबा कोणासाठी आले? अतिशय गोड प्रसंग आहे तो. आणि सावतोबा आले आणि ज्यांच्यासाठी आले ते चरित्र फार दिव्य आहे. 45 वर्ष कुठे गेले नाही. आषाढ महिना होता आणि वद्य चतुर्दशी होती. सावता महाराजांनी नित्याप्रमाणे स्नान केलं. आज सावतोबांचं चरित्र आज वेगळं दिसत होतं. अंतर्बाह्य तेजानं सावतोबा एक वेगळ्या मस्तीत दिसत होते. गावकऱ्यांच्या लक्षात आलं ही काहीतरी वेगळी मस्ती आहे. सगळ्यांना बोलवलंय, नामसंकीर्तन सुरू केलंय. बस कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली तशी. 45 वर्ष जगाला आपल्यासारख्या सामान्यांना अरे तुम्ही कराल तोच देव, तुम्ही पाहाल तोच देव, नका तेजूर अंडा पोरे. शेती हा स्वधर्म करा, स्वधर्माते भजाल तरी तो कामधेनु होईल. शेती वाईट नाही, संसार वाईट नाही. तया स्वंत कर्जिता सकल कामोपशांता. परमात्मा परवता दूर नाही, देव त्यांच्यापेक्षा वेगळा नाहीये. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांशिवीरा. तुझे जे करतोस ते सगळं त्या देवाला अर्पण कर, कारण त्याच्यासाठी त्याच्या शक्तीनं करतोस. याच्यासारखी दुसरी भक्ती नाही, याच्यासारखं सुद्धा तत्व नाही, याच्यासारखं दुसरं ज्ञान नाही आणि याच्यासारखी दुसरी प्राप्ती नाही. हे सांगण्यासाठी 719 वर्षापूर्वी येऊन गेलेल्या सावतोबांच्या दिव्य पुण्यतिथीचा आरास उत्सव तुम्ही फार आनंदाने केला. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या परमार्थिक प्रगतीसाठी गुरुमाऊलींच्या चरणावर प्रार्थना करतो. उन्हात कवीना आपण बसलात, क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली, थोडस लांबलाय. अजून पुढे सांगायचंय पण नाईलाज झालाय. जी झाली ती सेवा ज्यांच्या शक्तीस्फूर्ती प्रेरणेवर झाली त्या गुरुमाऊलींच्या चरणावर समर्पित करून आपली रजा घेतो. जय जनार्दन, जय जनार्दन. मंगलमय मूर्ती जनार्दन, मंगलमय मूर्ती. जय जनार्दन चैतन्य मूर्ती. जय जनार्दन, जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन, मंगलमय मूर्ती. जय जनार्दन, जय जनार्दन चैतन्य मूर्ती. नारायण 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 सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण. संतांचा शिरोमणी श्री सावतोबा आरती ओवाळी सद्भावे नमो. संतांचा शिरोमणी सावतोबा आरती ओवाळी सद्भावे नमो. संतांचा शिरोमणी जन्म महाराजा परशोभाविका धन्य पुण्य माळियाचे वंशी संतांचा शिरोमणी. ओ ब्रह्मांडाचा स्वामी नाव त्याचे उदरात नाव. सारी लोक योगानुभाव गर्व नाही ध्यानी मनी संतांचा शिरोमणी. अहो योगाहुनी नामश्रेष्ठ नको यातायाती कर्षण. भक्ती भावे नरहरी ऐसा उद्देश करी संतांचा शिरोमणी. ऐसा तू स्वामी ज्ञानी महाकैवल्य ज्ञानी. अष्टांगे वंदी तुला तास धुडोनी पाणी संतांचा शिरोमणी. आनंद होता विष्णू
व्हावा तुझा थोडं बसायचं आहे, फक्त 2च मिनिटं घेणार आहेत. बघा भाऊ मला म्हटले होते की फक्त 1च तास बोलेल, 2 तास बोलले. सावता महाराजांचं चरित्र या ठिकाणी 2 तासातही संपणार नाही, परंतु भाऊंनी 2 तास दिलात. परंतु मी भाऊंना थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की आपण सौपत्नीक आलेला आहात, सत्कार करायचं राहून गेलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर आलेल्या सौ परिघाताई पाटील यांचा अल्पसा आम्ही सत्कार करू इच्छितो. आजच्या अन्नदात्या सौ सिंधुताई धनवटे यांना विनंती करतो की परिघाताई पाटील यांचा यथोचित सत्कार करावा, शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. त्याचबरोबर आपल्याच गावचे साई गंगाचे मालक माननीय पीटी दादा बोरावके, त्यांना प्रभाकर दादा बोरावके असं म्हणतात, त्यांचाही आपण या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करू इच्छितो. बाबू नानांना विनंती करतो की आपण दादांचा फुल शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. हा आपला असा नियम आहे की पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच पुढल्या वर्षाचं जे नारळ असतं त्या नारळाचं नाव या ठिकाणी, अन्नदात्याचं नाव या ठिकाणी आपण आजच जाहीर करत असतो. त्याला नारळ या ठिकाणी देऊन पुढल्या वर्षीची पंगत देत असतो. तर या ठिकाणी नाव आलेलं आहे. एक नाव आलं होतं, त्यानंतर आता एक 10 मिनिटापूर्वी दुसरं नाव आलं, पण आपला नियम आहे की कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर ते नाव आलं पाहिजे. एकच नाव आलं होतं, तर दुसरं जे नाव आहे त्याच्यावर राहिलेलं भक्त मंडळ विचार करेल, ते त्याच्या पुढल्या वर्षाचं म्हणजे 2016चं नारळ मागत होतं, त्याच्यावर विचार विनिमय नंतर होईल. परंतु पुढल्या वर्षाचे जे नारळ आहेत ते घेतले आहेत. कैलासवासी त्र्यंबक बंडू सोनवणे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री कारभारी त्र्यंबक सोनवणे, माननीय हरिभाऊ त्र्यंबक सोनवणे, माननीय सुखदेव त्र्यंबक सोनवणे, माननीय कचरू त्र्यंबक सोनवणे, माननीय शिवाजी त्र्यंबक सोनवणे या 4ही भावांनी ह्या पुढल्या वर्षाचं नारळ उचललेलं आहे. सर्वांतर्फे